नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं आपल्या आवडत्या एस.जे.एन. अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की पोलीस भरती 2025 साठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. तर त्या संदर्भातच चर्चा करणार आहोत आपण. सोबत तुम्हाला आता नेमकं काय केलं पाहिजे? अर्ज भरण्याची प्रक्रिया केव्हापासून चालू होईल? वयामध्ये मित्रांनो, वयोमर्यादेमध्ये वाढ मिळालेली आहे आणि बऱ्याच काही गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूप खास होणार आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे. चला स्टार्ट करूयात आपण सेशनला. तर मित्रांनो बघा, एक लढा तुम्हाला स्वतःसाठी द्यायचा आहे मित्रांनो. कोणासाठी द्यायचा आहे? स्वतःसाठी द्यायचा आहे. आणि मित्रांनो, आपलं पोलीस भरती 2025 साठी टार्गेट खाकी बॅच आहे, ती जॉइन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला अंगणित, बुद्धिमत्ता, त्याचबरोबर मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान सगळे विषय तुमचे कव्हर होतात. म्हणजे अंगणित, ट्रिक्स, बुद्धिमत्ता, ट्रिक्स, मराठी व्याकरण, सामान्य आणि सगळे विषय तुमचे कव्हर होतात. अंगणित बुद्धिमत्तावर विशेष भर दिला जातो मित्रांनो लाईव्ह लेक्चरमध्ये. त्यामुळे ही बॅच जॉइन करू शकता. 80% डिस्काउंट आहे मित्रांनो, 999 मध्ये मिळणार आहे. त्यामुळे ही बॅच जॉइन करा. अधिक माहितीसाठी या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो बघा, काय सांगितले मंत्रिमंडळ निर्णय जो झाला मंगळवार 12 ऑगस्ट 2025 ला, त्याबद्दल थोडंसं पहिल्यांदा बघूयात. महाराष्ट्र पोलीस दलात 15,000 पदभरती लेखी परीक्षेसाठी OMR प्रणालीचा वापर. ठीक आहे, म्हणजे अगोदर जे होतं OMR पद्धत तीच आहे, त्याच्यात काही बदल नाही. म्हणजे जिल्हा वाईज होणार आहे. सगळे पॉइंट बघू, सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर करणार आहे आज. महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15,000 पदे भरण्यात येणार आहेत. मित्रांनो बघा, 2019 ची भरती 2021 मध्ये झाली. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही बघितलं की बाबा 2022-23 मध्ये भरती झालेली आहे, 24 मध्ये भरती झालेली आहे आणि ही आता या 2025 मध्ये सुद्धा भरती होत आहे आणि चांगली मोठी भरती होत आहे. 15,000 पदांची भरती असणार आहे. मित्रांनो काय सांगितले त्याकरिता आज सन 2024-25 च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मान्यता मिळालेली आहे. हे लक्षात ठेवा आता. म्हणजे 15,000 पद शिक्कामोर्तब झालेला आहे. या भरतीमध्ये सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही, म्हणजे बघा 2022 आणि 2023 मध्ये ज्यांनी वयोमर्यादा ओलांडलेली होती त्यांना सुद्धा मित्रांनो, त्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. म्हणजे ही संधी, तुमचे कोण नातेवाईक वगैरे आसपास असतील त्यांचं 2022-2023 मध्ये एज लिमिट संपलेलं होतं भरतीसाठीचं, तर त्यांना सांगा की आता पुन्हा संधी मिळालेली आहे, पुन्हा लढायचं आहे, पुन्हा जीव तोडून भरती करायची आहे. तर 100% मित्रांनो फायदा होणार आहे. आणि आता अभी नाही तो कभी नाही लक्षात घ्यायचं आहे. अभी नाही तो कभी नाही. आता सुट्टी द्यायची नाही, प्रॉपर तयारी करायची. बऱ्याच गोष्टी मी सांगणार आहे. हा, राज्याच्या पोलीस दलात सन 2024 दरम्यान रिक्त असलेली व 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे. काय सांगितले? राज्यांच्या पोलीस दलात सन 2024 दरम्यान रिक्त असलेली, म्हणजे 2024 दरम्यान रिक्त असलेली व 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे. पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे. भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या अशी असू शकते मित्रांनो. पोलीस भरती म्हणजे पोलीस शिपाईसाठी 12,399 पदे असणार आहेत. पोलीस शिपाई चालकसाठी 234 असणार आहे. बॅट्समन साठी 25 असणार आहे. सशस्त्र पोलीस शिपाईसाठी 2,393 असणार आहे. कारागृह शिपाईसाठी 580 असणार आहे. एकूण मित्रांनो 15,731 पदांसाठी ही भरती असणार आहे. मित्रांनो, पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट क संवर्गातील आहेत, हे पण लक्षात ठेवा. कुठले आहेत? गट क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक जिल्हा वाईज भरती राबवण्यात येते आणि त्यासाठी OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यात येते. भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया, तसेच उमेदवारांची शारीरिक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषंगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार कुणाला आहे मित्रांनो? अधिकार तर प्रशिक्षण व खास
पथके विभाग यांचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांना देण्यासही मान्यता दिलेली आहे. ओके, हा, तर लक्षात ठेवा मंत्रिमंडळाचा हा निर्णय होता. त्याचबरोबर तुम्हाला सांगायचं म्हणजे की खास बाब म्हणजे काय, ज्यांचं 2022-2023 ला वयोमर्यादा संपत होती त्यांना संधी मिळणार आहे. ज्यांचं 35 वय झालेलं आहे तरी त्यांना संधी आहे, 34 वय झालेलं आहे तरी त्यांना संधी आहे मित्रांनो. त्यामुळं जर तुमच्या आसपास कोणी असेल त्यांना सांगा की अभी नाही तो कभी नाही, लढा द्यायचा आहे, जीव तोडून अभ्यास कर, जीव तोडून तयारी कर, 100% सिलेक्शन आहे. तुम्हाला भरती प्रक्रियेबद्दल माहिती आहे मित्रांनो की पहिल्यांदा मैदानी चाचणी असते, मैदानी चाचणी असते आणि नंतर मित्रांनो लेखी चाचणी असते, लेखी चाचणी असते. या दोन गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. येस, मैदानी चाचणी असते आणि लेखी चाचणी असते. मैदानी चाचणीमध्ये मित्रांनो आता 1600 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे हे मुलांसाठी आहे आणि महिलांसाठी 800 मीटर धावणे आहे. त्याचबरोबर मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की 100 मीटर धावणे आहे, 100 मीटर, मी तर मीटर लिहितो, मीटर धावणे, 100 मीटर धावणे. येस, हा, आणि मित्रांनो गोळा फेक आहे, गोळा फेक महिलांसाठी 800 मीटर आहे, लक्षात ठेवा 800 मीटर महिलांसाठी किती 800 मीटर आहे. या बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्या. आता मित्रांनो व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी क्लिअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठं काही अडचण नाही झाली पाहिजे. त्यामुळे प्रॉपर व्हिडिओ पाहायचा, खूप फायदा होणार आहे जर सिलेक्शन मिळवायचं असेल तर. लेखी चाचणीमध्ये मित्रांनो काय, तर लेखी चाचणीमध्ये बघा तुम्हाला अंकगणित आहे, अंकगणित, त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो बुद्धिमत्ता आहे, बुद्धिमत्ता आहे, मराठी व्याकरण आहे, मराठी व्याकरण आहे, आणि मित्रांनो सामान्य ज्ञान आहे, सामान्य ज्ञान, आणि चालू घडामोडी, घडामोडी. आता हा जो पार्ट आहे चालू घडामोडीचा तो सामान्यांमध्ये येतो. आता हे झालं मैदानी चाचणी, लेखी चाचणी. बर, याला गुण किती आहेत मित्रांनो, 50 गुण आहे. याला किती आहेत मित्रांनो, 100 गुण आहे, आणि 90 मिनिटे वेळ असतो. याला 90 मिनिटे वेळ आहे. येस, हा, गुण प्रत्येकाला वेगवेगळे गुण आहेत. तर मित्रांनो तुम्हाला याच्या अगोदर अभ्यास चालू तर तुम्हाला करायचं आहे, सोबत डॉक्युमेंट्स तुम्हाला काढून घ्यायचे आहेत. डॉक्युमेंट्स, नॉर्मल डॉक्युमेंट्स कुठले तुमचे, बाबा शाळा सोडल्याचा दाखला तुमच्या जवळ असला पाहिजे, 10वी-12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असलं पाहिजे, डिग्री झालं डिग्रीचं पण सर्टिफिकेट. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर कास्टमध्ये असाल, कास्टचा फायदा घेत कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे हवा आहे. त्याचबरोबर नॉन क्रिमिनल, जर कास्टचा फायदा घेणार असतं नॉन क्रिमिनल पाहिजे, SC ST साठी नॉन क्रिमिनल लागत नाही. आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड ठेवा सोबत. मित्रांनो एक जीमेल ID, मोबाईल नंबर पण तुमच्या जवळ ठेवा, आणि तोच मोबाईल नंबर आणि जीमेल ID दिलाय तो लक्षात ठेवायचा. फॉर्म भरताना जेव्हा तुम्ही तो देणार आहे तेव्हा लक्षात ठेवायचं, जेणेकरून मित्रांनो जे काही अपडेट येणार आहे भरती संदर्भात ते तुम्हाला मिळेल. अजून काही फॉर्म सुटलेले नाहीयेत, पण अवेअर राहणं खूप गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट तर तुम्हाला काढावं लागणार आहे, नॉन क्रिमिनल काढणार, त्याच्या अगोदर उत्पन्न दाखला पण काढावा लागतो, नॉन क्रिमिनलच्या अगोदर उत्पन्न दाखला काढावा लागतो. या बेसिक ज्या गरजा आहेत ना, नीड्स आहेत ना, डोमासाईल, नॅशनॅलिटी वगैरे, हे तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. येस, ठेवा, तयारी करा. ज्याने समजा तुम्ही ड्रायव्हरसाठी फॉर्म भरणार असाल तर तुम्ही प्रॅक्टिस करा, ड्रायव्हिंगचं पण चांगलं प्रॅक्टिस करून ठेवा, जेणेकरून ड्रायव्हिंगची टेस्ट असते, चालकची टेस्ट, त्यावेळेस तुम्ही फेल नाही झाला पाहिजे. यस, तर मित्रांनो प्रॉपर नियोजन करा. आता वेळ अभी नाही तो कभी नाही तुम्हाला मी अगोदरच सांगितलेला आहे. आता प्रॉपर नियोजन करायचं आहे, दररोज दिवसभर मला काय करायचं आहे, स्ट्रॅटेजी कोणकोणती वापरायची आहे, अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, अभ्यास कसा करायचा, याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवूयात. तो तुम्हाला व्हिडिओ दिला जाईल, त्याची अजिबात काळजी करू नका. यस, त्यासाठी काय करायचं आहे, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला मिळेल, अभ्यास कसा करावा. सोबत तुम्हाला मित्रांनो दररोज YouTube लाईव्ह लेक्चर त्या लिंक सुद्धा त्या ठिकाणी मिळतात, PDF नोट्स सुद्धा मिळतात.
मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलला. SJN अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे लिंक. आणि मित्रांनो चॅट बॉक्समध्ये तुम्हाला देऊन ठेवतो त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये. ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ना त्या प्रॉपर करा. 100% तुम्हाला मित्रांनो सिलेक्शन पासून कोणीही अडवू शकत नाही. फक्त नियोजन करा आणि जास्तीत जास्त टेस्टचा सराव करा. जितका जास्त तुम्ही टेस्टचा सराव कराल तेवढा तुम्हाला फायद्याचं ठरेल. त्यासाठी आपण आपल्या SJN अकॅडमीच्या ॲपवर तुम्हाला मोफत काही टेस्ट आपण देणार आहोत. जेणेकरून तुमचा सराव चांगल्या पद्धतीनं होईल. तर तुम्ही त्यासाठी SJN अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. ज्यांना कोर्स पाहिजे त्यांनी कोर्स घ्या. कोर्समध्ये तुमची तयारी परफेक्ट होऊन जाईल. हा कोर्स आहे आपला बेसिक, संपूर्ण बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत शिकवतो. मागं मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय. जबरदस्त बॅच आहे. यामध्ये PDF नोट्स सगळ्या गोष्टी मिळतात. तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. अंगणित बुद्धिमत्तेवर विशेष भर दिला जातो मित्रांनो, कारण त्याच्यामुळेच विद्यार्थ्यांचे मार्क जातात. मराठी व्याकरण, सामान्य हे सर्व विषय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला मिळतात. 100% मित्रांनो सिलेक्शनची पण आपण गॅरंटी देत असतोय. त्यामुळे ही बॅच घ्या, खूप फायदा होऊन जाईल. बॅच घेण्यासाठी SJN अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं. ॲपवर गेलात की तुम्हाला तो कोर्स दिसेल. बाय करायचं तिथून ऑफरमध्ये. आणि कसं असतं मित्रांनो, आता ही 80% ची ऑफर आहे. 999 मध्ये तुम्हाला कोर्स मिळतोय. फी मध्ये परत वाढ होऊ शकते. हे पण लक्षात ठेवा. येस. आणि कोणाला काही शंका, डाउट्स काही असेल तर बिंदास या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा. नंबर काय आहे? 8626095583. चालेल मित्रांनो, कोणाच्या काही शंका असतील, डाउट्स असतील, अजून कशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजेत त्याचे कमेंट्समध्ये तुम्ही मेसेज करा किंवा डायरेक्ट माझा WhatsApp नंबर आहे. त्याच्यावर जरी मेसेज केला, खाली नंबर दिसतो तुम्हाला. त्या नंबरवर जरी मेसेज केला, तुम्हाला अजून कशा पद्धतीचे काही व्हिडिओज पाहिजेत, महत्त्वाच्या टिप्स पाहिजेत, त्यासाठी मेसेज करा. तुम्हाला नक्कीच टिप्स आणि ट्रिक्स सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. धन्यवाद.